वाक्यावर की सातत्यानं तुमच्या हिताची जपणूक करणारा लोकप्रतिनिधी हा तुम्हाला मिळाला आणि मला आनंद आहे की आम्हाही कटाक्षाने आम्हा सगळ्यांना बोलवलं आणि त्यांची कायमचं या ठिकाणी फरक करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. अभय त्याचं वाचनावरून थोडी नाराजी मला जाणवली. नाराज व्हायचं नसतं, तुझ्याबरोबर होतं. वेळ येते वेळ जाते, एखाद्या गोष्टीला उशीर होतो, पण उशीर असला ते लोक विसरलेले नाही. ही उपस्थिती सांगते, लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. महान तालुका जोडीरावला कधी विसरणार नाही आणि त्यांना लक्षात ठेवून तुम्ही जे काही काम करून पाहताय त्यामुळे आम्हा सगळ्यांची शक्ती, आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहतील. काम प्रामाणिक करा. आणि आणखीन एक उल्लेख या ठिकाणी आपल्या खासदारांनी केला. त्यांनी एक भयंकर काही गोष्ट या ठिकाणी सांगितली. त्यांनी जी गोष्ट सांगितली की तुम्ही सगळे व्यासपीठावरचे एकत्र राहिला तर या तालुक्याचे प्रश्न सुटतील. मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही एकत्र आहात, तुम्ही कसे निवडून येत नाही मी बघतो तुमच्या सगळ्यांच्या मदतीवर. आणि नुसतं निवडून येत नाही पण या तालुक्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. जे प्रश्न आहेत या तालुक्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, उद्योगाचे प्रश्न असतील, सत्ता असो नसो तुम्ही काळजी करू नका. या काळात अजूनही माझं नाणं दिल्लीत सुद्धा चालतं. तुम्ही काही चिंता करू नका. या तालुक्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीच्या पाठीशी आम्हा सगळ्यांची शक्ती आणि पाठिंबा राहील. तुम्ही फक्त एकत्र आहात. आम्हाला महिना 15 दिवसामध्ये सगळे एकत्र बसून येऊन मला सांगा, बारामतीत सांगा, त्याचं पुण्या मुंबईत सांगा की असं आम्ही एक झालेलो आहोत. आमच्यापैकी कुणाला तुम्ही संधी द्या, आम्ही निवडून आणतो आणि त्याच्यासाठी काम करतो. एवढं तुम्ही स्पष्ट करा. या तालुक्याचा चेहरा बदलेल याची खात्री तुम्हाला